दुधानी संघ त्यांच्या प्रतिस्पर्धा संघ खेळणारा संघ गावदेवी रानसाई संघ बॅटमन दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये एका साईडला आकाश नास्टॅक एनवरती करण लेंडाला पाहतोय समोर तेज तरार गोलंदाज मनोज भगतचा ब्लॉक लाईनची सफर यावेळेस पाहायला मिळते पहिला बॉल अगदी जड मध्ये फेकलाय येतोय डॉट बॉल एक डॉट बॉल फार महत्वाचा पॉवर प्ले षटकामध्ये ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारचा गोलंदाज करत असताना माइंडसेटने गोलंदाजी करणं फार महत्वाचे असते कारण 30 यार्ड सर्कलचा जर विचार केला अवघे 2 खेळाडू क्षेत्ररक्षक बाहेर असतात त्यामध्ये एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑनला दांडी फर्निचर डिस्ट्रॉयल लाकूड तोड गोलंदाजी यू मिस आय विल डेफिनेटली पहिला करारा झटका लागलाय गावदेवी रानसाई टीमला आकाश बॅक टू द डगआउट क्या बात है मनोज भगत खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाचा बोलबाला अप्रतिम राहिला गेलाय आणि आज गावाच्या नावाचं नाव पुढे नेण्यासाठी काय गोलंदाजी केली गेली अप्रतिम खरं तर मनोज आता IPL चा क्षण आठवलाय मला अर्शदीप गोलंदाजी करत असताना मुंबई इंडियन्सचे खेळाडू तिलक वर्माच्या यष्ट्या वाकवल्या होत्या आणि त्या स्टंपचे 2 तुकडे केले होते लगातार 2 बॉलवरती 2 स्टंप उखडले होते तो क्षण आता खरं तर आठवलाय मनू भगत त्याचा वेग भरपूर पाहायला मिळतोय आणि इथे पहिला करारा झटका लागलाय गावदेवी रानसाई टीमला इथून आकाश सारखा एक विस्फोटक खेळाडू बाद झालाय पहिला करारा झटका लागलाय टीम गावदेवी रानसाई संघाला इथून नवीन खेळाडू मैदानात आतमध्ये दाखल झालाय रोहितला पाहतोय एक डावखुऱ्या त्याचा घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे गावदेवी रानसाई संघ ज्यावेळी खरं तर अडचणीमध्ये असतो त्यावेळी खरं तर मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येत असतात सलाम खरं तर जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या आयोजनाला अँड सब यू खरंच आतापर्यंत भरपूर सारे आयोजन बघितलेत परंतु हे आयोजन थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय अजून एकदा जर पर्व पहिलं असं शानदार पाहायला मिळतं तर दुसऱ्या पर्वामध्ये अमोल जर पाहायला मिळेल तर अनेक वेगवेगळे चित्र पाहायला मिळते दुसऱ्या पर्वामध्ये अशी ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता प्रकाश ज्योतातील नाईट ग्रामीण टेनिसची स्पर्धा करता एन्जॉय करता मित्रांनो भरपूर अपाड मेहनत घेतले ग्रामस्थ मंडळ तामसईनं आणि त्या अपाड मेहनतीला यश लागताना पाहतोय आणि ती स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात मित्रांनो आलेल्या पुन्हाशी एकदा क्रीडा रसिकांचं मायबापांचं पुन्हाशी एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत रफ अँड टफ सामना होईल यात मात्र काही शंका नाही दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे पाहायला मिळतात 2 वाहिनी या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा खरं तर पाहत असतील तर त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यानंतर DJ सँडी सलग 5 नाईट रजनीमध्ये प्रेक्षकांची मन जिंकताना पाहतोय अतिशय धून त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलं जाते कालच्या दिवसामध्ये विचार केला प्रत्येक सामना एक बॉल पर्यंत येत होता परंतु यावेळेस विकेट गेले नवीन खेळाडू आलाय इनसाइड आउट फटका लॉंग ऑफ सीमा पार येतोय रोहितच्या पाठमधला करारा पहिला चौकाराची गरज होती मगाशी उल्लेख केला तर रोहितचा मी ज्या क्षणी कधी जे गावदेवी रानसाई संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी चांगली फटकेबाजी करत असतो रोहित आणि रोहितच्या बॅटमधला पहिला ब्लास्ट पाहायला मिळालाय लॉंग ऑफ सीमा पार येतोय चौकार टीमची धावसंख्या टोटल पाहायला मिळते तब्बल 4 या धावसंख्या संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलंय रोहित या खेळाडूंना विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे गावदेवी रानसाई संघाचा रोहित यावेळेस लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली टप्पा देखील अचूक होता अचूक नियंत्रण ठेवून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुमच्याकडे वेग असतो परंतु टप्पाही भरपूर महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये ज्यावेळेस गोलंदाज करत असताना मनोज भगतनं यष्ट्या वाकवल्या यष्ट्याचे 2 तुकडे केले लाकूड तोड गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर रोहित आला होता 1 डाऊन साठी पहिला बॉलचा सामना करत असताना लॉंग ऑफ सीमा पार 4 धावा मिळाल्या आणि त्याच्यानंतर कमबॅक फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने स्टेट ऑफ बॉल मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर तैनात पाहू शकाल चेंडू उचलतील फेकतील डायरेक्ट स्ट्राइक एंडवरती फेकी लास्ट जवाब फेकी पाहायला मिळते संघाची धावसंख्या गावदेवी रानसाई संघ फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 5 धावा धावफलकावरती 1 गडी बाद तर कार्तिक 11 गावदेवी रानसाई असा संघ पाहायला मिळतोय विचार केला तर या षटकामधला काही चेंडूचा खेळ शिल्लक एका चेंडूचा खेळ शिल्लक अवघ्या धावा खर्च केल्या 5 फक्त 1 गडी बाद फक्त 1 चौकार आलाय त्याच्यानंतर फार चांगला कमबॅक केलाय मनोज भगत ही त्याची खरं तर ओळख आहे वेग भरपूर पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला मनोज भगत
चांगला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू गोलंदाजी असो फलंदाजी असो ज्या ज्या वेळी फलंदाजी मिळते त्यावेळी चांगली फलंदाजी नेहमी करत असावा गोलंदाज. यावेळेस डिफेन्स क्रिकेटचा डिफेन्स पाहायला मिळाला होता. करण लेंडीच्या बॅटमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा आलाय. एंड ऑफ द ओव्हर, पहिल्या स्पेलचा खेळ समाप्ती. टोटल धाव संख्या 1 गडी बाद. कार्तिक 11 गावदेवीरांसह संघाची अवघ्या 5 धावा धावपलकावरती. त्याचनंतर आपण जाऊया तिथे मान सन्मानाकडे. खरं तर महिला वर्ग आज महिला दिन देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि आज महिलांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतो संगीता लक्ष्मण शीद ताईंना, त्याचनंतर अनिता पांडुरंग उघडा ताईंना आणि बीबी किसन उघडा ताईंना त्यांचं इथं मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय की जायचे तिन्ही ताईंनी त्यांचं इथं या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जाईल. जय शिवराय आयोजित जय वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसई मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये खरं तर आज तामसेकरांनी जे स्वप्न होतं ते स्वप्न सातत्यानं साकारलं गेलं जातोय आणि सध्या आपण त्या तिन्ही ताईंचं इथं मान सन्मान केला जातोय. त्या देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खरं तर वेळात वेळ काढून आले आणि खरं तर या स्पर्धेला बॅट दिली. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर तिन्ही ताईंनी भेट दिल्याबद्दल सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं हा विशेष सन्मान आपण पाहतोय. आज आपण जर का पाहिला गेला जागतिक महिला दिन आणि आज खऱ्या अर्थानं महिला भगिनी या स्पर्धेमध्ये मात्र उपस्थिती आपण पाहतो आणि त्या सर्व महिला भगिनींचा मात्र या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा नामदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि आज खऱ्या अर्थानं महिला दिन, या महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जॉईन होतील आमचे परम बंधू प्रकाशजी भगत. थँक्यू स्वप्नील. इथून दुसऱ्या विकेटचा पतन देखील पाहायला मिळालाय. कार्तिक 11 गावदेवीरांचा संघ पूर्णपणे आता अडचणीमध्ये सापडलाय. आता अडचणीमधून दूर करावं लागेल. इथून देवा बांगारी मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती 5 धाव संख्येवरती. दुसरा करारा झटका लागला, रोहित देखील बाद झालाय. त्याचनंतर आकाश देखील सस्त्यामध्ये बाद झाला. त्याचनंतर गोलंदाजी करत असताना संघाचा कॅप्टन दत्ता भस्माला पाहू शकाल. बऱ्याच वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आपण पाहतो असतो नेहमी. गोलंदाजी असो फलंदाजी असो फार चांगली खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहत असतो मित्रांनो. त्याच्या नंतर स्वर्गीय बेल्या 11 नावानं हा संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. फार चांगला खेळ राहिला आतापर्यंत. तब्बल 8 चेंडू झाले, 8 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या, तब्बल 7 धावा धावपलकावरती लागल्यात. समोर देवा भांगारीला पाहतोय. स्लॉक्सीचा फटका सजवला होता. अगदी शॉर्ट तडम्यांचा फिल्डर तैनात, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि आपल्या संघासाठी कमीत कमी 3 तरी धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकना. टोटल धावसंख्या एका धावेनं संघ वाटचाल करू शकेल. 8 धावा धावपलकावरती लागल्यात. 2 विकेट. कार्तिक 11 गावदेवीरांचा संघ बॅटिंग करतोय. एखाद्याला चमकणं फार महत्वाचं राहील. आता वेळ निघून चालले हळूवारपणे. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये धावा जमा केल्या स्कोर कार्ड वरती. अवघ्या 8 धावा 2 विकेट. समोर करण लेंडे भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहू शकाल. फटका दमदार पाहायला मिळतोय. मिड विकेटला उडवलाय, बॉल झालाय सीमा पार. हा पहिला ब्लास्ट यावेळेस करण लेंडेच्या बॅटमधला दमदार षटकार पाहायला मिळालाय. खरं तर रनची भूक म्हटली जाईल. करण लेंडे काय खेळला होता. अगदी RPL ची स्पर्धा खरं तर गाजवली. कलोती रहिते त्याचा संघ पाहायला मिळतोय आणि तो खरं तर त्या टीमचा कॅप्टन आणि त्याच नंतर आयकॉन अगदी पाटणोली संघाचा राकेशला घेतला होता आणि अतिशय दमदार खेळ केला होता करण लेंडेनं. आणि त्याचनंतर सुरेशने देखील फार चांगला खेळ दाखवला त्या स्पर्धेमध्ये आणि त्याचा देखील संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. खोल टाकला यावेळेस फुलर लेनचा बॉल. अगदी लांबचा फिल्डर तैनात आहे. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एकच सिंगल. षटकारानंतर सन्मान देणं फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच क्रिकेट पाहायला मिळतंय करण लेंडेच्या बॅटमधनं. ज्यावेळेस खराब बॉल येतील त्यावेळेस मोठे फटके पाहायला मिळतात करण लेंडेच्या बॅटमधनं. ज्यावेळेस चांगला चेंडू रिलीज केला अगदी सन्मान पाहायला मिळालाय करण लेंडेच्या बॅटनं. टोटल धाव संख्या 15, 2 विकेट. कार्तिक 11 गावदेवीरांचा संघाची. फुलरलेनचा बॉल, गॅपमध्ये बॉल, वेगानं बॉल आलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. एक टप्पा घेत गोळीच्या वेगाने चेंडू फरार झाला मिड विकेटच्या मधून. बॉल सीमा पार, येतोय चौकार.
क्या तब्बल 19 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये जर विचार केला P1 षटकामध्ये मनोज भगतनं षटक फेकलं होतं, अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आकाशची विकेट मिळवली होती. आणि त्याच जशी दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली होती, अवघ्या 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये तब्बल दत्ता भस्मान 11 धावा खर्च केल्या. चांगली फलंदाजी राहिली या षटकामध्ये. कमबॅक करणं नितांत गरज होती, कारण अडचणीमध्ये संघ सापडला होता कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ. करणच्या बॅटमध्ये एक षटकार आला फुलरलेनच्या बॉलवरती, चौथ्या बॉल त्याच अंतिम बॉलवरती देवा बांगारीच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. चांगली फटकेबाजी करावी लागेल इथून. आता 12 चेंडूचा खेळ बाकी. बघा विशेष सूचना आहे, जे प्रेक्षक वर्ग हा बाउंड्री लाईनचा जो पट्टा आहे त्यावरती बसले असतील किंवा आतमध्ये असतील तर आपण बाउंड्री लाईनच्या पट्ट्याच्या थोडंसं पाठी सरकायचं आहे. सर्व प्रेक्षक वर्गाने इथून प्रेमाची विनंती असेल, कारण आज अंतिम रजनी या स्पर्धा अप्रतिमरित्या पार पडली आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण निरोप देखील देणार आहोत. तर त्यामुळे या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये त्या अनुषंगाने या मिड विकेटला ज्या ठिकाणी या प्रेक्षक वर्ग ग्रीन पट्ट्याच्या आतमध्ये आहेत, आपल्याला इथून विनंती असेल की आपण थोडंसं पाठी सरकायचं आहे. चला सचिन दोरेला पाहतोय, गोलंदाज शैली वेगळी आहे खूपच. आणि त्याच नंतर डीपला बॉल चालला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फिल्डिंग खराब झाले पहिल्या अटेम्प्टला. आणि त्याच नंतर भगवान चौधरीला पाहतो डीप मध्ये, क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग झालं होतं, परंतु या बॉलवरती मिळतील फुलर लेनचा बॉल होता. आणि त्याच नंतर डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात केलं होतं, मिळतील 2 धावा. सचिन दोरेला पाहतोय, अगदी शैली खूपच वेगळी पाहायला मिळते. अर्थात बारक्या खेळाडूला त्याची ओळख आहे, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ऍक्शन थोडीशी वेगळी पाहायला मिळते. परंतु इथून फुलर लेनचा बॉल सफर केला होता करण लेंडिससाठी आणि तिथून मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात होती. फटका चांगला होता, परंतु प्रोटेक्शन तैनात होतं डीप मध्ये. मिळतील 2 धावा. टोटल धाव संख्या कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ बॅटिंग करतोय 21 धाव संख्येवरती 2 विकेट. इथून डावकऱ्याचा गोलंदाज पाहतोय, शैली देखील थोडी वेगळी पाहायला मिळते. करण लेंडेला समजणं देखील मुश्किल इथून पाहायला मिळतंय. वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर देखील यावेळेस सांगताना पाहू शकाल पंच. विचार केला तर एका धावेने संघ पुढे सरसावला जाईल धावफलकावरती. टोटल धाव संख्या 22 या अंकावरती. 4 षटकाची मॅच. 4 षटकामध्ये पाठचा जो सामना झाला होता, अवघ्या 29 धावा जमा केल्या होत्या वाघोबा वाजीपूर संघानं. त्या सहजासहजी धावा चेस केल्या होत्या वारलीपाडा संघानं आणि तो संघ देखील जिंकलाय. पहिला सामना झाला होता BCG चिंचवली संघ, त्यांच्या प्रतिस्पर्धा खेळणारा संघ गावदेवी लहान दामणी संघानं बाजी मारले पहिल्या सामन्यामध्ये. हा तिसरा सामना पाहतोय, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालाय. हलक्या हातानं पुश केलाय आणि त्याच नंतर मिळेल एक सिंगल धाव. तर आता चौथा चालू सामना पाहतोय मित्रांनो. आणि त्याच नंतर एका साईडला स्वर्गीय बेल्या 11 धुदानी संघ, त्यांच्या प्रतिस्पर्धा खेळणारा संघ कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं आणि त्याच नंतर पहिल्या बॉलती 2 धावा आल्या. सचिन दोरे गोलंदाजी करत असताना दुसरा बॉल वाईट आणि त्याच नंतर पुन्हा एकदा सिंगल आले. आता क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळतंय. अगदी फाईन लेग मध्ये अगदी ज्ञानेश्वरला पाहू शकाल. त्याच नंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहू शकाल. लॉंग ऑनचा खेळाडू आता शॉर्ट मिड ऑन मध्ये घेतलाय आणि त्याच नंतर मिड विकेटला अजून एक खेळाडू, त्याच नंतर लॉंग ऑफ मध्ये आणि डीप मध्ये एक खेळाडू. ओ यावेळेस वेगवान गोलंदाजी केली, समजणं मुश्किल झाले शैली या गोलंदाजाची. देवा बांगारीच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आलाय, परंतु शांत केलं जात आहे. धावा येत नाही या बॅटमधनं. इथून स्ट्राईक रोटेट देखील करणं फार महत्वाचं राहील. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती लागल्या, 2 विकेट गेल्यात. 23 धावा. कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ बॅटिंग करतोय. एखाद्या आता खेळाडूला चांगली फटकेबाजी दाखवावी लागेल. आता उरलेल्या 9 चेंडूचा फक्त सामना खेळ बाकी असेल. समोर देवा बांगारी, पुलारलेनचा बॉल आडव्या बॅटना. यावरती बॅक टू द बॉल, फेकी थोडीशी खराब होती, कलेक्शन चुकलं होतं दत्ता भस्माचं, परंतु यावेळेस बॅकअप सुंदर पाहायला मिळतोय. आलाय अजून एक डॉट बॉल, एक डॉट बॉल. आता थोडंसं समीकरण चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या 23 धावा. धावफलक थांबलं गेलाय आणि लगातारचा दुसरा डॉट बॉल केलाय देवा बांगारी. पूर्णपणे आता प्रेशर वाईज फलंदाजी पाहायला मिळते विकेट वरती, कारण जी विकेट अगदी 25 पावलाची विकेट बनवली. खरं तर जे वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसईच्या माध्यमात ही खरं तर विकेट दमदार पाहायला मिळते. सलग या स्पर्धेमधला आजचा 5वा दिवस आणि अजून तशाच पद्धती खेळपट्टी पाहायला मिळते. फटका चांगला, क्षेत्ररक्षक लगावला, क्षेत्रकाच्या अबाकाच्या बाहेर बॉल चाललाय. डीप फाइंडिंगला क्लिअर करत बॉल चाललाय गोळीच्या वेगानं फरार. येतोय देवा बांगारीच्या बॅटमधला हा दुसरा चौकार. टोटल धावसंख्या 27. कार्तिक 11 गावदेवी रानसई संघ
फुलारलेनचा बॉल होता, फक्त दिशा दाखवली, प्रोटेक्शन तैनात होतं, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल होता आणि स्पीडही भरपूर होता. टोटल धावसंख्या 27. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधला सचिन दोरे अर्थात भारक्या या खेळाडूचा फार चांगली गोलंदाजी केली होती. 4 चेंडूमध्ये फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्यानंतर 5व्या बॉल ती 1 चौकार आलाय आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्यात 27 धावा. फुलारलेनचा बॉल यष्ट्या वाकवल्या गेल्या यावेळेस आणि त्याच नंतर तिसरा झटका लागलाय. कार्तिक 11 गावदेवीरांचे टीमला देवा बांगारी बॅक टू द डगआउट. 3 षटक समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 27 धावा धावपलकावरती लागला. शेवटचा डेथ ओव्हरचा अंतिम षटक, अनामरीचा स्लॉग वरचा अंतिम षटक राहील. 3 षटक समाप्तीनंतर अवघ्या 27 धावा, 3 विकेट. थँक्यू सो मच. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल वाघोबा 11 तामसे आणि त्यांच्या अगेन्स्ट 1 स्टार वाघाजोड्या. ऑफिशियल कॉल राहील. चला टॉससाठी मात्र जॉईन व्हायचं आहे. वाघाजोडे टीमचे कॅप्टन आणि तामसे टीमचे कॅप्टन. पहिल्या फेरीतील अंतिम सामना एकाच साईडला घरच्या मैदानावरती तामसई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट 1 स्टार वाघाजोडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पुढचा सामना देखील अप्रतिम आपण जर पाहू शकाल, कारण एकाच साईडला राज सीजचा संघ तर एकाच साईडला विभागचा संघ, म्हणजे तो सामना देखील प्रेक्षक वर्गांच्या भेटीला अप्रतिम पाहायला मिळेल. चला टॉससाठी यायचं आहे. 1 स्टार 11 वाघाजोडी टीमचे कॅप्टन आणि जय वाघोबा तामसे टीमचे कॅप्टन. चला इथून 1 स्टार वाघाची वाडी संघाला देखील विनंती करतोय, आपण देखील या टॉस करण्यासाठी आयोजकांचा संघ कॅप्टन रेडी आहे बघा. याच नंतर सामना पाहायला मिळेल. अतिशय तो सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. स्वप्नील, सामना अतिशय रंगतदार होईल यात मात्र काही शंका नाहीये, कारण शेवटचा सामना फार चांगला होईल यात मात्र काही शंका नाहीये. आणि तो सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची अल्लोड गर्दी पाहायला मिळते, सौपेर पाहायला मिळते. आणि त्याच नंतर 4थ्या षटकाला सुरुवात झाली. केतन आव्हाटीला पाहतोय. स्वर्गीय बेल्या 11 दुधानी संघाचा श्लॉग वरचा अंतिम षटक दिलाय. करण लेंडेला इथून आपली ताकद सिद्ध करावी लागेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण खराब झालाय. मनोज भगतच्या माध्यमातून लॉंग ऑफ मध्ये चेंडू उचलतील, फेकतील, स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट फेकी पाहायला मिळते. मिळतील 2 धावा. दत्ता बसमाला देखील माहित असणार 2 धावा किती महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. ज्या वेळी तुम्ही एका 2 धाब्यानं संघ परास्त होत असतो त्यावेळी ते तुम्हाला धावा मोजावा लागतात. आणि यातून इथून मात्र चूक केली मनोज भगतनं. लॉंग ऑफ मध्ये 2 धावा मिळाल्या. आपल्याकर बॉल उडवलाय, गती कमी केली होती. क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटला ज्ञानेश्वरला पाहतोय, पकडलाय, जेल संपलाय. करण लेंडेचा खेळ. इथून झटका क्रमांक 4 कार्तिक 11 गावदेवीरांच्या टीमला लागतोय. करण बॅक टू द डगआउट. चला टॉससाठी यायचं आहे बघा. 1 स्टार 11 वाघाजोडी टीमचे कॅप्टन खऱ्या अर्थानं त्यांच्या अगेन्स्ट फाईट केलेला आज घरच्या मैदानावरती जे वाघोबा तामसे संघ आज कशा रीतीने खेळ खेळेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. कारण आजच्या रजनीमध्ये आपण जर का पाहिल्या गेल्या धामणे संघ आणि तामसे या 2 संघामधून जर का एखादा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन हा पदक जर का फटकावला तर त्या टीमला मात्र एकविरा ट्रिप मात्र फ्री असेल आपण पाहतोय. नक्कीच चांगली मेजवानी पाहायला मिळते सध्याच्या घडीला. अगदी ऑफर देखील लगावली 2 टीमसाठी. गावदेवी लहान दामणी संघाला आणि त्याच नंतर जे वाघोबा तामसई संघाला देखील मोफत ट्रिप असण्या बघा एकविरीचं दर्शन घ्यायला. आणि त्याच नंतर इथून मैदानाच्या आतमध्ये वळूया. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राकेश, पंचांचा इशाराला यस इट इज वाईट बॉल. ऑफस्टिकला चेंडू रिलीज केलाय. इथून एका धाब्यानं संघ पुढे सरसावला जाईल. टोटल धावसंख्या 30 रन्स कंप्लीट. लॉस ऑफ 4 विकेट. गावदेवी रांचा संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. करण देखील अगदी 7 मध्ये 12 धावा बनवल्या. 1 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिलाय, परंतु राकेशच्या बॅटमधनं व्यासपीठाला मानवंदना देणारा, शंकनाद करणारा बिग हिट षटकार. राकेशच्या बॅटमधला पहिला ब्लास्ट षटकार. या षटकाराची तर मी म्हणे नितांत गरज होती स्वप्नील, कारण अडचणीमध्ये संघ सापडला होता. 30 धावसंख्येवरती 4 गडी बाद झाले होते कार्तिक 11 गावदेवी रांचा संघाच्या माध्यमातून. इथून विचार केला अवघ्या 6व्या क्रमांकावरती येऊन राकेशनं जबरदस्त फटका ठोकलाय 6 धावांसाठी. टोटल धावसंख्या 36. ओ फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे यस सेकंड स्लिप मध्ये पकडलाय. जेल संपलाय. राकेश बांगारीचा खेळ. आणि इथून मात्र झटका क्रमांक 5 कार्तिक 11 गावदेवी रांचा संघाला राकेशला बाद केला गेलाय. गोलंदाज पाहतोय केतन आव्हाडीनं. 3ऱ्या बॉलवरती विकेट मिळवले. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती विकेट, 3रा बॉल व्हाईट बॉल, म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक.
स्लॉगवरचा अंतिम षटक फेकत असताना फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जरूर काढलाय, त्याच्यानंतर 2 डॉट देखील पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, 36 धावसंख्येवरती 5 गडी बाद. कार्तिक एलन गावदेवी रानसई संघाची जर विचार केला स्वप्नील, त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि त्या प्रकारे धावा देखील स्कोर कार्डवरती आल्यात. अगदी फायटिंग स्कोरसाठी धावा चांगल्या पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती 36 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. फटका बसलाय, अगदी शरीरावरती जाऊन चेंडू आदळलाय आणि इथून मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. टोटल धाव संख्या 37, लॉस ऑफ 5 विकेट. अंतिम सामन्याचे देखील नाणेफेकी संपन्न झाले. टॉस जिंकला आपण पाहतोय तामसाई टीमला. डिसिजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल सेट टार्गेट बॉल असेल 4थ्या षटकामध्ये. गोलंदाज केतन आवडीला पाहतोय. लास्ट जबाब क्षेत्ररक्षण राहिलाय. फटका दमदार आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल भेदत चालाय बॉडी लाईनच्या पलीकडे. क्या बात आहे, शेवटच्या अंतिम बॉलवरती आलाय. संघर्षमय चौकार. टोटल धाव मिळतील या 4 आणि टोटल धाव संख्या स्कोर कार्डवरती लागल्या 41 आणि 42 धावांची गरज ती म्हणजे स्वर्गीय बेल्या इलोन दोदानी टीमला बनवायच्या 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज. थँक्यू सो मच. तर सर्व क्रीडा रसिक आणि सर्व प्रेक्षकांसाठी मात्र खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदाण्या यांच्या विद्यमानानं खऱ्या अर्थानं आपल्याला 6 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान डिंगडॉंग ग्रुप दोदाणे आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेल्या जानोगुटे स्मृती चषक 2026चं पर्व. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा कालावधी असेल 6 एप्रिल ते 11 एप्रिल या दरम्यान. ही स्पर्धेचा प्रथम पारितोषिक 1 लाख व भव्य दिव्या ट्रॉफी पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेतील आपण जर का पाहिलं गेलं आकर्षक ए बी ग्रुपसाठी एक फ्रीज राहील मालिकावीर, सी डी ग्रुपसाठी एक फ्रीज, ई एफ ग्रुपसाठी एक फ्रीज असेल आणि तसेच उत्कृष्ट फलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी मात्र स्पोर्ट्स सायकल आणि तसेच उत्कृष्ट गोलंदाजसाठी मात्र कूलर. अशा रीतीनं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धरणातील डिंगडॉंग गोल मैदान या मैदानावरती प्रकाश जोताली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. जर का कुणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आमच्याशी किंवा दत्ता भस्माशी आपण संपर्क साधू शकता. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला अंतिम सामन्याची नाणेफेकी संपन्न झाली. आपण पाहतोय जे वाघोबा तामसाई टीमने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तामसाई टीमचे प्लेयर आपल्याला देखील विनंती असेल की आपण मात्र रेडी होऊन मात्र व्यासपीठासमोर यायचंय. खऱ्या अर्थानं या सामना संपल्यानंतर अप्रतिम सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन ज्या अनुषंगाने 5चा लॉट्स ज्या संघाचा हाय स्कोर तो संघ थेट 3ऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होतो. पहिला सामना आपण पाहिला ज्या ठिकाणी हिंदुंडे संघाने मात्र आपण जवळपास पाहायला गेला अप्रतिम विजय खेचून आणला होता. 37 धावा मात्र त्या ठिकाणी डिफेन्स केले होते आणि परास्त केलं होता मोरिया वाघाचे प्रकाशच्या संघाला आणि तिथून त्यांच्या 37 धावा आपण पाहिला. दुसरा सामना खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला 44 धावा खऱ्या अर्थानं लहान दामणी टीमनं डिफेन्स केल्या आणि त्यांना मात्र तो सामना जिंकला होता. तिसरा सामना आपण पाहिला लो स्कोरिंग सामना होता. 29 धावा खऱ्या अर्थानं एक हाती बॅटिंग करत त्या चेस केल्या आणि हा 4था सामना आतमध्ये आपण धावा बनल्या गेल्यात 41 आणि 42 धावेचं आव्हान या म्हणजे अद्यापही लहान दामण्या या टीमची धावसंख्या सर्वाधिक आपण पाहतोय. जय गावदेवी लहान दामण्या या टीमची धावसंख्या तब्बल 44 या आणि अद्यापर्यंत एक सामना बाकी आहे आणि तो सामना आपण पाहतोय घरच्या मैदानावरती टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आपण पाहतोय. जे वाघोबा तामसाई टीमला म्हणजे किती धावा बनवतील हे येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळणारा संघ देखील तेवढाच ताकदवार संघ आपण पाहतोय. अविवाग अर्थातच वन स्टार वाघाजवाडी संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये वर्तमान लढत देखील तेवढीच महत्वपूर्ण आपण पाहतोय. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ढेरेंग गावातील एक मराठीचा बुलंद आवाज आमचे परम मित्र सूरज वाघ. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं सातत्यानं अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली आपण पाहतोय. जय वाघोबा तामसई यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल जॉईंट होतील कॉम्बॉक्स मध्ये सूरज वाघ. हॅलो
थँक्यू सो मच स्वप्नील जावाली. आणि नंतर या स्पर्धेमध्ये गोड आवाज ऐकता आमच्या बरं मित्र अमोलजी वीर यांचा देखील गोड आवाज. त्याच्यानंतर आमच्या मनोजभाई फसाळ्या यांचा देखील गोड आवाज या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर आमच्या बरं मित्र प्रकाशजी भगत यांचा देखील गोड आवाज जरूर आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर अंतिम रजनी या स्पर्धेची खरं तर जरूर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डाबाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये हलक्यात क्ली करायचं होता दोन्ही पटर एका सेंडला. इथून मात्र चांगलं शत्रसंग झालं असता तर निश्चित एका फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये परतावं लागलं असतं. इथून डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळते. शेवटची जर्जनी या स्पर्धेतील खरं तर आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 4 रात्रीमध्ये स्पर्धा करता सुखरूप रीतीनं पार पडल्या. आज देखील आज अंतिम रजनी या स्पर्धेतील जय शिवराय आयोजित जय वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसेची ट्रॉफी करता आपल्याला पाहायला मिळते. तामसे गावांना पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना खरं तर जरूर आपल्याला पाहायला मिळतं. चांगलंच आयोजन नियोजन आयोजकांच्या माध्यमातून राहिले गेल्या. पहिल्या पर्वामध्ये या अव्वल दर्जाची स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. इथून जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित काम बनून गेलं असतं. एका सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलनं खरं तर श्री गणेशा आता झाला गेल्या मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदाणी संघाचा मध्यपर्यंत चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा. 42 धाब्याचं टार्गेट या आणि तर मात्र धाबा चेस केला जातील का डिफेन्स केला जातील त्या देखील प्रेक्षक वर्गाच्या जरूर नजरा लागल्या आहेत. तर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर महत्वाचा. टीम दोदाणी संघाला मध्यपर्यंत डगाडमध्ये दत्ता बसमा मध्यपर्यंत डगाडमध्ये आहे. याची देखील बॅटिंग इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला कोणला टाकले चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला गेला. अंगाला शतरक्षक तैनात द्या. मिस फिल्डिंग जिथं सिंगल धाव द्या तिथं माता दुहेरी मध्ये कन्वर्ट केला जातो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या दोन धाब्याच्या सैन्य संघाची धाबा संख्या. पंच गोलंदाजाच्या शैलीवरती अपक्षेप घेतले बा. तिसरे पंच जरूर जॉईंट होतील. गोलंदाजाच्या शैलीवरती करता अपक्षेप घेतला गेला आणि तिसरे पंच देखील आमच्या सभेत जॉईंट होतील. ऑन स्क्रीन वरती करता चेक केला जाईल. आमच्या डीजे सँडी देखील जोडले गेले जर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगल जिबीर आणि जर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चला सामना चालू ठेवायचा. पंच ऑन स्क्रीनवरती जरूर चेक केला जाईल. इतर मात्र रोहित वीर भरत्या इतर मात्र चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचं. डावखुऱ्यात असा एक वेगवान तेज तरार गोलंदाज गोला टाकले चेंडू हलक्यात ड्राईव्ह करायला शतरक्षक जरूर आपण पाहतोय रॉकी बांगारीच्या माध्यमातून चुक्या. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. गोलंदाज मनोज भगतकडे संघाचा प्रमुख अस्त्र आणि इथून मात्र चांगला खेळ करणं भरपूर महत्वाचा. चांगलीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या पंचक्रोशी मधील का सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे उल्लेख केला जातो. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसेची ट्रॉफी फेअर आहे. प्रत्येक चेंडूची चाचपणी केली जाते आणि तिसरे पंच सांगतात की लिगल फेअर चेंडू फेकले जातात. आपण पाहतोय फेअर बॉल आहे. तू चांगला केलं मैदानाच्या आतमध्ये चांगला असताना मनोज भगत स्ट्राईक येईन वरती कोला टाकलाय पंचांकडे लाऊडले अपील. इथून मात्र षटक क्रमांक इथून संपला गेला. पहिल्या षटकाचा वाद विकेट संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये टीम बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये एक बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडू जरूर डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती एक धाब आली. तिसऱ्या बॉलवरती 2 धाब आल्या. चौथा चेंडू एक सिंगल आली आणि 5व्या बॉलवरती डॉट चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक इथून मैदानाच्या आतमध्ये करतर जरूर आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ करणं. हा बॉलवरती एखादा मोठा फटका आहे ना भरपूर महत्वाचा. टीम आपण जर विचार केला तर स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदाणी संघाला इथून चांगला खेळ करावा लागेल. मनोज भगतला ऑन स्ट्राईक एंड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथून चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचं. गोलंदाज सज्ज गोलान टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह केला. मिडॉलला शतरक्षक तैनात. मिस फिल्डिंग पैकी अचूक गाज द्या तर निश्चित फलंदाजाला परतावा लागला असता. इथून मात्र पहिल्या षटकाचा वाद विकेट संपला गेला आणि दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदाणी संघ जाऊन पोहोचला गेला 5 अंकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यात.
चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. संघाची धावा संख्या बनली गेले 5. चांगली स्पर्धा आज अंतिम रजनी या स्पर्धेतील करता आयोजकांना सलाम या. खरं तर आपण पाहायला गेलं तर आपल्या आदिवासी समाजासाठी मोठमोठे प्लॅटफॉर्म याच्या माध्यमातून निर्माण करून देतात आणि पहिल्या पर्वामध्ये ही खरं तर जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत्या. चांगलीची स्पर्धा आज 10 संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करतील. जर आपल्याला पाहायला मिळेल कुठला संघ या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल होईल हे देखील आपल्याला सकाळच्या जत्रेमध्ये खरं तर जर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क पडत्या आकाश आला. चांगला चेंडू कोला टाकला. इथून हलक्या हातानं क्लिक करायचा होता. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिली या. गोलंदाज सज्ज इथून मात्र आकाश पारदीनं चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये एखादी पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्वाची. ती पार्टनरशिप बनवावी लागेल. कोला टाकलाय समोर खेचताय बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडं सीमा पार 7 षटकार. थँक्यू सो मच डीजे. आता मनोज भगतची बॅट बोलली आता मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ. आकाश पारदीवरती आता आक्रमण केले जातात. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा हलक्यातनं क्लिक करायचं होतं. इथून मात्र पंचांचा इशारा गेला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा पुलची एक धाब जर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाबा संख्या आता बनली गेल्या 12 धाबा. धावपलकेवरती 16 चेंडू मध्ये आता बनवायचे 30 धाबा मैदानाच्या आतमध्ये. टीम आपण जर विचार केला तर स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदाणी संघाला इथून चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा. गोलंदाज सज्ज आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. प्रेशर आता प्रेशर गोलंदाजावरती जर आपल्याला पाहायला द्या. आकाश पारदीवर द्या एक षटकार जरूर टोकला गेला आणि त्यानंतर हे सलग 2 चेंडू अवांतर जर आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. कमबॅक करावा लागेल. इथून मात्र दाब्याची लयलूट सुरू आहे. टीम दोदाणी संघाच्या माध्यमातून संघाची धाबा संख्या आता खरं तर बनली गेल्या 13 धाबा धावपलकीवर द्या. येस पंच गोलंदाजा शैलीवरती अपशप घेतले बा. इथून मात्र जरूर ऑन स्क्रीन वरती चेक केला जाईल. ओके आकाश पारदीला जर आपण पाहतो गोलंदाजी वरती थोडीशी प्रेशर आहे. गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज सज्ज उलटा होता बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. चांगलं शतरक्षण खरं तर राहिला गेला. इतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातो. गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील या दुहेरी धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आता खरं तर बनली गेल्या 15 धाबा धावपलकेवर द्या. जर आपल्याला पाहायला चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली पार्टनरशिप अद्याप सुरू आहे. अद्याप आपण जर विचार केला तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मनोज भगत या आणि सोबतीला आपण पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर दोरेला आणि चांगला खेळ या 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिला गेला. चांगला खेळ करावा लागेल. मॅच मध्ये जर वापसी करायची असेल टीम स्वर्गीय बेला 11 मोरिया दोदाणी संघाला तर इथून हणामारी करणं भरपूर महत्वाचा. टीम दोदाणी संघाला अद्याप मनोज भगतच्या बाट बंदा एक षटकार जरूर पाहिला आणि त्या फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. आता गोलंदाज सज्ज आणखी कोला टाकण्याचा प्रयत्न घ्या. भरपूर मोठ्या जबरदस्त शतरक्षक करण लेंडेच्या माध्यमातून राहिला होता आणि इथून मात्र पिक्की अचूक असत्या तर नित्य जादूच्या स्वरूपामध्ये का फलंदाजाला परतावा लागला असता. या 2 धाब्याच्या साईनं संघाची धाबा संख्या 17 धाबा धावपलकेवरती. क्रिकेटमध्ये अशुभ या अंकावरती करत धाबा संख्या जाऊन पोचली गेल्या. कुठल्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये करत राहिला गेला आणि चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात या षटकात आपण जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला गेलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूमध्ये अवघ्या आपण पाहायला गेलं तर 12 धाबा अद्यापर्यंत खर्च केलेत. गोलंदाज आकाश पारदीनं थोडीशी खराब गोलंदाजी करता राहिली गेल्या. इथून कमबॅक करावा लागेल. मनोज भगत ऑन स्ट्राईक इन वरती ओला टाकण्यात पेटण्यात समोर उडवण्याचा प्रयत्न पटका पसला गेला. टिपला जातोय झेल आणि संपलाय. फलंदाज मनोज भगतचा खेळ पहिला धक्का. बॅटिंग करत असताना स्वर्गीय बेला 11 मोरिया दोदाणी संघाला फलंदाज बाद.
थँक्यू सो मच डीजे. अनोखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. संघाचे कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. दत्ता बसमा इथून करता आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाचा संगणक आहे, संघाचा सर सेनापती इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. आता संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला गेला. इथून मात्र दत्ताला चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील जर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटील थोडंसं आता कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातील फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज. गोला टाकण्याच्या आपल्याला क्लासिकल पटका जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. गॅप भरपूर मोठ्या शेवटच्या क्षणी तर चेंडू जरूर अडवला जातो. इथून मात्र या 2 धावा सहज मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा गेला. षटक क्रमांक 2 इथून संपला गेला आणि 2 षटकाच्या मदतीनं दुसऱ्या सत्रामध्ये टीमा स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघ जाऊन पोहोचला गेला. 19 वरती 1 फलंदाज बाद. माझ्या जिजाऊ इथून जर दत्ता बसमासाठी सुवर्ण संधी इथून मात्र 3 षटकार लगावल्या गेल्या. तर मालडुंगा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आमचे जनार्दनबाई निरगुडा यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चांगलंसं संगीत डीजे सांडेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. जय शिवराय जिथे जय वाघोबा ग्रामस्थ मंडळ दामसेची ट्रॉफी आले गेले. जर आपल्याला पाहायला चांगलीशी स्पर्धा प्रकाश झोतातील नाईट रजनी शुक्ला इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. चांगलंसं आयोजन नियोजन इथून जरूर आले गेल्या. आता 12 मध्ये बनवायचे 23 मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर विचार केला तर स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघाला आणि चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा. नौका फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज ज्ञानेश्वर दोरेला आणि ऍक्शन मध्ये जर आपल्याला पाहायला मिळत्या. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात गोलंदाजी मार्कवर द्या. अविनाश वेग असा बेदात बादशाह इथून मात्र आप ट्रॅकर बॉल होता. इथून जर आपल्याला पाहायला मिळतं पंचांना व्हाईट बॉलचा कॉल अतिरिक्त बाउन्स जर आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून व्हाईट बॉलचा कॉल जरूर आला गेला. इतर मात्र गोलंदाजाला दंडित देखील केला गेला. या रीतीचे जर पुन्हा शेतात चेंडू रिलीज केला तर गोलंदाजाला जरूर दंडित केला जाईल. व्हाईट बॉल जर आपल्याला पाहायला मिळाला. आता 12 मध्ये बनवायच्या 22 मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकामध्ये 11.00 ची सरासरी आता गाठायच्या. टीम आपण जर विचार केला तर स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघाला जर आपण पाहतो आज बेल्याच्या नावाने तर संघ ओळखला जातो. ते करता आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्याचं नाव अमर राहण्यासाठी करता आज मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. टीम स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी हा संघ जर आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला खेळ जर आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे मात्र विसरून चालणार नाही. गोला टाकण्याचा पेटणं समोर ओढवण्या गॅप भरपूर मोठ्या शत्रक्षक तैना द्या लांगाला. इथून मात्र पैकी असू कलक देखील तितकाच चांगला. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिले गेला. राणेश्वरला देखील माहिती दत्ताला स्ट्राईक रोटेट करणं भरपूर महत्वाचा. इथून मात्र स्ट्राईक रोटेट केले जाते. दत्ता फलंदाज याकडे जर आपण पाहतोय संघाची धावा संख्या आता बनली गेल्या 21 धावा बनले. आता 11 मध्ये बनवायचे 21 मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर विचार केला तर दोदानी संघाला अविनाशनं चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जा गोला टाकण्याचा प्रयत्न ख्यातन ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. जसे जसे डॉट बॉल येतील तसा त्याचा फलंदाजावरती प्रेशर करतर जर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच देखील आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल. एका साईडला टीम 1 स्टार बागाची वाडी संघ अभिवाक्षी सेना आणि त्यांच्या विरोधात फाईट करल टीम जय वाघोबा थांबसे राजसिंची सेना करतर जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज अविनाश तयार गोला टाकल्या स्विचचा प्रयत्न अल्टी पलटी कल्टी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी सीमा बार 4 धावा.
क्या बात या. इथून आता अविनाश वरती आता आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावत संख्या 25 बनली गेलेत. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न होता. वेगाने वेग या चेंडूवरती जोर आपण पाहिला होता. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले गेल्या. इथून आपण जर विचार केला तर डॉट बॉल खरं तर जर आपल्याला पाहायला मिळतं चांगला चेंडू इथून खरं तर रिलीज केला. गोलंदाज आपण जर विचार केला तर अविनाश या गोलंदाजांना जसे आपण जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ईशांत शर्माची हाईट पाहतो ना त्या रीतीची हाईट या गोलंदाजाकडे आपण पाहतो आणि हाईटचा पुरेपूर फायदा इथून आता घेतला जातो. अविनाश या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. गोलंदाज सज्ज कोला टाकलाय कोला टाकलाय कोला टाकलाय. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेगावरती स्वार आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. अविनाशच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजाच्या तालावरती आता खरं तर फलंदाजाला नाचवला जाता. वेग आणि वेग या चेंडूवरती खरं तर जर आपल्याला पाहायला मिळाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहायला गेला. शेवटचा बॉल अद्याप बाकी जर आपल्याला पाहता या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं आहे. टीम स्वर्गीय बेला 11 मोरिया दोदाणी संघाला आता दत्ता बसमाला शांत केलं जातं. वेगावरती स्वार असून गोलंदाजा आता मैदानाच्या आतमध्ये चालू. अविनाशच्या माध्यमात जबरदस्त गोलंदाजी जोर आपल्याला पाहायला मिळत्या. कोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह केला गेला मैदानाच्या आतमध्ये. इथून जरूर पंचांचा फिंगर अप ओ युटी आउट. इथून मात्र फलंदाज होईल बाद. जसे मैदानाच्या आतमध्ये पाण्याची माग केली का चला स्वयंसेवक आपण जा लगेच पाणी घेऊन आता 6 मध्ये बनवायचे. आता 17 धाबा मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर विचार केला तर स्वर्गीय 11 बेला 11 दोदाणी संघाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र टीम एका साईडला टीम कार्तिक 11 रानसे संघ कुशा शेठ लोध्या आणि करता पुरस्कृत केलेला हा संघ जोर आपण पाहतो. टीम कार्तिक 11 रानसे हा संघ करता जोर आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या विरोधात फाईट करतो आहे. टीम स्वर्गीय बेला 11 मोरिया दोदाण्या दोन संघांमध्ये करता युद्ध लढला जातो आहे. कित्येक वेळा हे दोन संघ आमने सामने आपण पाहिलं गेलं. कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारलंय. कित्येक वेळा एकमेकांना कडे सारले. आज नव्याने रीतीनं या स्पर्धेमध्ये करतर जोर आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठला संघ कुठल्या संघावरती भारी ठरेल हे देखील काही क्षणामध्ये जरूर खरं रिझल्ट लागला जाईल. 6 मध्ये बनवायच्या 17 मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत जर आपण पाहायला घेत तर दत्ता बसमा अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ टुकण्या आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. जोपर्यंत दत्ता बसमा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत दोदाणी संघाच्या पाठी राख्यांची नजरा फलंदाजावरती जरूर आहे. जो बोलताना लौरव से मिलकर नौका पार नहीं होत्या कोशिश करने वालों किया कभी हार नहीं होत्या. इथून चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दत्ता बसमा एक फलंदाजाला नौका गोलंदाज आपण पाहतो करण लेंड्या एक डावखुऱ्याचा एक वेगवान गोलंदाज जर आपण पाहतो करण लेंड्याला इन ऍक्शन मध्ये गोलंदाजाच्या मार्गावरती आपण पाहतोय. 6 मध्ये बनवायच्या 17 मैदानाच्या आतमध्ये स्विचचा प्रयत्न करायचा होता. इथून मात्र दुधारी तलवारीला दार लागली नाही. आता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये खरं तर जर आपल्याला पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये. आता 5 मध्ये बनवायच्या 17 इथून टीम दोदाणी संघाला चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट इथून करता जर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज सज्ज कोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह केला गेला. एकदा वेगानं पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून या 2 धाबा सहज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहायला गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाबा संख्या अद्यापर्यंत बनली गेल्या
27 धाबा आता 4 मध्ये बनवायचे 15 धाबा. जे बोलतात ना मंजिले मिले ना तो मुकंदर की बात है लेकिन हम लढे नाही, हे तो गलत बात है. आता लढावं लागेल दोन्ही संघाला, लढावं लागेल दत्ता भस्माला. आता मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये बनवायचे 15. टीम दोदाणी संघाला गोलंदाज तयार आहे. फुलटॉस स्क्वेअर लेग रिझन टार्गेट केल्या. ओ क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग, गोल्ड फिल्डिंग इथून राहिली जात्या. आपल्या संघासाठी तब्बल 2 धाबा वाचवल्या गेल्या. जबरदस्त फिल्डिंग जोर आपल्याला पाल काळूच्या माध्यमातून खरं तर राहिले गेल्या आणि इथून मात्र या 2 धाबा, या 2 धाब्याच्या साहाय्याने संघाची धाबा 29 धाबा खरं तर बनले गेलेत. 29 धाबा जर आपल्याला 3 मध्ये आता बनवायच्या 13. मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर विचार केला तर दोदाणी संघाला मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती बिग हिट होणं भरपूर महत्वाचं आहे. शेवटच्या क्षणी मॅच रफ अँड टफ जर आपल्याला पाहायला मिळेल. कोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात ड्राईव्ह केला गेला. एकदा वेगानं पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि 2 देखील धाबा सहजरित्या पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाब्याच्या साहाय्याने संघाची धाबा संख्या आतापर्यंत बनली गेल्या 31 धाबा मैदानाच्या आतमध्ये बनले की 2 मध्ये आता बनवायचे 11 धाबा टीम आपण पार घेत होतो. आणि संघाला जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष बिना कोई मार नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े के गाव तब तक पत्थर भी भगवान न होता. नो लुक या स्टाईल न पटका सजवला. बॉल गोळीच्या वेगानं सीमा पार 4 धाबा सोडला. की सोमाज आता 1-0 मध्ये बनवायचा 7. इथून जर खराब चेंडू आला आणि त्याच्यावरती प्रहार झाला तर मॅच मध्ये वापसी करू शकतो टीम दोदाणी संघ. इथून करण लेंडेने केलेला लाजवाब गोलंदाजी जर आपल्याला पाहायला मिळता. 1 चेंडू आणि 7 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. हो वाईट बॉल. मॅच मध्ये इथून मात्र शिरकाव करू शकतो टीम दोदाणी संघ. आपण पाहतो आता 1 मध्ये बनवायच्या 6. क्या बात आहे, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 6 धाब्याची गरज आता मैदानाच्या आतमध्ये राहिली गेल्या. प्रेक्षक वर्गांना जर का सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आहे. एकाच साईडला करण लेंडे तर एका एंडला दत्ता भस्माला आपण पाहतोय. ज्याचे प्रयत्न 100% तो संघ मात्र सामना जिंकेल. 1 चेंडू 6 धाब्याची गरज. फटका चांगलाय. ओ क्या बात आहे, आज 6 धावा मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र सामना जिंकला जातोय. टीम स्वर्गीय बेल्या 11 मोर्या दोदाणी संघाने. क्या बात आहे, 1 मध्ये बनवायच्या होत्या. इथून टीम आपण जर विचार केला 6 धावा आणि त्यानंतर व्हाईट बॉल फेकला गेला आणि इथून मात्र षटकार लगावला गेला. क्या बात आहे, सामना कसा असावा. इथून मात्र जर आपण पाहतो दत्ता भस्माने षटकार टोकला गेला. इथून सामना जिंकला टीम दोदाणी संघाने. अडलक टीम कार्तिक 11 रानसे संघ. हे समीकरण सातत्यानं पाहायला मिळतं आणि आज खऱ्या अर्थानं मन जिंकल्या. दत्ताचा खेळ अप्रतिम राहिला, शेवटच्या क्षणापर्यंत लढला आणि आपण पाहतोय षटकार ठोकत सामना जिंकला, परास्त केला. आपण पाहतोय कार्तिक 11 गावदेवी रानसाई टीमला त्यांचा देखील प्रयत्न अप्रतिम होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवरती जो षटकार ठोकला दत्ता भस्माने फार चांगला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं करण लेंडेचं चुकलं कुठं. अंतिम 1 मध्ये 7 धाब्याची गरज होती. त्या ठिकाणी फेकलेला व्हाईट चेंडू आणि त्यानंतर आलेला अंतिम 1 मध्ये 6 ची गरज आणि तिथे ठोकलेला दत्तानं बिग हिट षटकार आणि तो सामना जिंकला. या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार जाईल खऱ्या अर्थानं नॉट आउट 1 मॅन आर्मी. एकटा लढला आणि खऱ्या अर्थानं कार्तिक 11 गावदेवी टीमला लढला. दत्ता भस्मा ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मैदानाच्या आतमध्ये लढत देखील फार चांगली पाहायला मिळाली. आपण पाहतोय अद्यापही मंचकावरती जर का नजर फिरवल्या भरपूर मोठ्या संख्येनं अतिथी मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसंच
आपण जर का पाहिल्या गेल्या महिला भगिनी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या